बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील, महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. दोन 2012 साली ज्यावेळेला ज्यावेळेला इथे सत्ता आली, 17 साली इथे फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक मी दत्तक घेतो, आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले. कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही. हे असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये? आता अशा प्रकारचे रस्ते हे त्यावेळेला नाशिकमध्ये आम्ही केले, अशा प्रकारचे रस्ते कधी पाहिले पण नव्हते, किंवा त्या काळामध्ये झालेल्या गोष्टी ज्या होत्या त्या कधी लोक तिथे अपेक्षितच नव्हत्या त्यांना की असं काम होईल. आजही लोक सांगतात की इतक्या वर्षामध्ये असं कधी काम झालेलं आम्ही बघितलं नाही आणि त्याच्यानंतर बघत नाही होत. पण ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला त्या कामांचा काही संबंधच नव्हता. पण आमच्या सगळ्या लोकांना सांगतो ना की नुसता समाज सुशिक्षित असून नाही चालत, तो सुज्ञ असावा लागतो. ठाकरे 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 ठाकरे. अटल बिहारी वाजपेयीजींच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची, मतदान नाही व्हायचं. माननीय बाळासाहेबांच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची, मतदान नाही व्हायचं. प्रत्येकाचा एक काळ असतो, सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसतो.